आज आपण बालकवींविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बालकवी एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी म्हणून ओळखले जातात. त्यांचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला. बालकवींच्या वडिलांची पोलीस खात्यातील नोकरी फिरतीची असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाची आबाळ झाली. एरंडोल, यावल, जामनेर, बेटावद अशा निरनिराळ्या ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. श्री समर्थभक्त शंकरराव देव यांचे धुळे येथील प्रिपरेटरी स्कूल आणि अहमदनगर येथील अमेरिकन मिशन हायस्कूल या शाळांत त्यांचे इंग्रजी शिक्षण झाले. तेही सलगपणे नव्हे. देशभक्तीच्या तत्कालीन कल्पनाच्या प्रभावामुळे बालकवींना तसेच त्यांच्या वडिलांना इंग्रजी शिक्षणाबाबत उत्साह नव्हता. बराचसा अभ्यास त्यांचा घरीच झाला. बालकवींची वडील बहीण जिजी हिने त्यांना संस्कृतचे आरंभीचे पाठ दिले. कवितेची गोडीही त्यांना तिनेच लावली. संस्कृत भाषेवर पुढे त्यांनी प्रभुत्व मिळवले. त्यांच्या कवितेतील शब्दयोजना याची साक्ष पटवते. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचा त्यांनी समरस होऊन व्यासंग केला होता. इंग्रजी कवितेचे त्यांचे वाचन मर्यादित असले तरीही इंग्रजी कवितेची त्यांची समज मात्र उत्तम होती. अहमदनगरच्या मिशन स्कूलमध्ये तसेच महाबळेश्वर येथील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या एका शाळेत काही काळ ते अध्यापक म्हणून कामही करत होते. वयाच्या 13व्या वर्षी नवापूर येथे असताना त्यांनी आपली पहिली कविता लिहिली. या कवितेला त्यांनी शीर्षक दिले नव्हते. कवितेच्या लयीची जाणीव, निसर्गप्रेम, श्रद्धा ही बालकवींच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये त्यांच्या या पहिल्या कवितेत बीजरूपाने जाणवतात. पुढे 3-4 वर्षात त्यांची कविता अधिकाधिक विकसित होत गेली. 1907 मध्ये जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कवी संमेलनात त्यांनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी त्यांना बालकवी हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. त्यानंतर लवकरच मराठीतील श्रेष्ठ कवी म्हणून त्यांचा लौकिक झाला. बालकवी हे नावही रूढ झाले. बालकवींची विशेष ख्याती आहे ती निसर्ग कवी म्हणून. किंबहुना त्यांच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती आहे. त्यांच्या काही नामांकित कवितांची शीर्षकेच पहा, जसे की निर्झरास, फुलराणी, संध्या रजनी, अरुण. पण रूढ अर्थाने निसर्ग सौंदर्याचे वर्णन हा अशा कवितांचा हेतू नाहीच. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यात त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूंवर चेतनारोप नाही. फुलराणीतील एक कलिका आणि सूर्यकिरणांची नाजूक प्रीतिकथा या दृष्टीने लक्षणीय आहे. लौकिक सौंदर्याला अनेकदा त्यांच्या कवितेत अलौकिक स्पर्श प्राप्त होतो. साध्या वर्णनात प्रतीकाची गहिरी सूचना लपलेली असते. औदुंबर ही त्यांची छोटीशी कविता बहुचर्चित ठरली ती यामुळेच. विषयाशी असे तादात्म्य ज्या संवेदनशक्तीमुळे बालकवींना साध्य होऊ शकले ती आधुनिक मराठी कवितेत काहीशी अनोळखी होती. पुढे बासी मर्ढेकर यांनी तिच्याकडे आवर्जून लक्ष वेधले. मर्ढेकरांच्या स्वतःच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या आरंभीच्या कवितेवर तो स्पष्टपणे दिसतोच. पण त्यांनी नंतर लिहिलेल्या आणि वरवर फार वेगळ्या वाटणाऱ्या त्यांच्या नवकवितेतही सूक्ष्म दृष्टीला त्यांचा आढळ होईलच. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि नाधो महानोर यासारख्या परस्परांहून वेगळ्या प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा भाग जाणवेल. किंबहुना विशुद्ध कवितेच्या गेल्या 30-35 वर्षात जो कमी अधिक आविष्कार निरनिराळ्या कवींत दिसला त्याच्याशी बालकवींचा अन्वय दुरून किंवा जवळून लावता येईल. अर्थात नादमाधुर्य, निसर्गातील कोमल तपशिलांचे नाजूक वर्णन इत्यादी बालकवींच्या प्रसिद्ध वैशिष्ट्यांमुळे पुष्कळ अनुकरण झाले. पण असे कवी अनुकरणापार गेले नाहीत. त्यांची संवेदना तेवढी तरल आणि समृद्धही नव्हती.
बालकवींनी काही बालगीतेही लिहिली. त्यातील गीतगुण सहज सुंदर आहे आणि बालवृत्तीही. त्यातील पक्षाविषयीची गीते विशेष सुंदर आहेत. बालकवींच्या सर्वच कवितांच्या रचनेतील नादमयता आणि चित्रगुण अकृत्रिम आणि असामान्य असे आहेत. जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वेचे रूळ ओलांडताना आगगाडीखाली सापडून बालकवींना मरण आले. मराठी साहित्यातील ही अत्यंत दुःखद अशी घटना होती. आता आपण त्यांच्या काही कवितांचा इथे अभ्यास करणार आहोत. आता आपण बालकवींची फुलराणी ही नितांत सुंदर कविता अभ्यासणार आहोत. मराठी भाषेतील काव्यसौंदर्याचे एक मनोहर शब्दशिल्प म्हणून फुलराणी या कवितेला ओळखले जाते. या कवितेतील कल्पकता, तिचे भाषावैभव, भावलाघव हे सगळे इतके मोहक आहे की बालकवी म्हटल्यावर फुलराणीचीच आठवण व्हावी. हिरव्या हिरव्या गवताच्या मखमालीच्या गार गालिच्यावर फुलराणी खेळत होती. आईबरोबर झोपाळ्यावर बसून गाणी गावीत आणि आनंदात रमावे हेच त्या अल्लड, अवखळ आणि अजाण मुलीचे जीवन होते. या तिच्या जीवनक्रमात एकदा खट्याळ वाऱ्याची एक झुळूक आली. फुलराणीच्या अजाण अबोध मनात त्या वाऱ्याने एक विचाराची लहर सोडून दिली. संध्या समयीचा रविकिरण फुलराणीला आवडला का, असे त्या वाऱ्याने मिश्किलपणे हसत विचारल्यावर फुलराणीच्या मनात जणू प्रेमाचा कोमल अंकुर उमलला आणि ती लाजून चूर झाली. त्या संध्याकाळनंतर रात्रीत सगळेजण झोपे गेले, पण बेचैन झालेली फुलराणी मात्र जागीच राहिली. रात्री रानातल्या वनदेवता प्रकट झाल्या. हसू नाचू बागडू लागल्या. सगळे रान वनदेवतांच्या आगमनामुळे प्रफुल्लित झाले. फुलराणी मात्र आपल्याच प्रेमस्वप्नात दंग होती. आकाशात कुणी कुणाशी प्रेमाचे चाळे करीत होते. आभाळातल्या प्रेमदेवता अवखळ वाऱ्याच्या संगतीत फिरत फिरत अनिवर झाल्या आणि देवतांनी म्हटले, हीच आमची फुलराणी. रात्र संपली, पहाट झाली. अनादी काळापासून अनंतापर्यंत चाललेली आकाशातील ग्रहताऱ्यांची शर्यत सूर्याच्या आगमनाची चाहूल लागताच दृष्टीआड झाली. पृथ्वी जणू धुक्याचे धुसर वस्त्र लेवून प्रातःकालीन आनंदात रमली होती. फुलराणी मात्र आपल्याच विश्वात विहरत होती. तेवढ्यात उभ्या आकाशाचा जणू विवाह मंडप झाला. नित्य नवा भासणारा सूर्यप्रकाशाचा रुपेरी झोत दाही दिशांमधून आकार घेऊ लागला. प्रातःगान करणारे पक्षी रंगीबेरंगी पिसाऱ्यांचे अंगरखे घालून आकाशाच्या विस्तीर्ण विवाह मंडपात झेपवू लागले. लाल फेटे बांधलेले अरुणशिखी कोंबडे पहाट झाल्यासारखे तार स्वरात आरवून जगाला सांगू लागले. गाणारा चंडोल सौभाग्यकांक्षिणी फुलराणीच्या लग्नाची वार्ता दाही दिशांना पोहोचवू लागला. सगळे पक्षी, सगळे जग गाऊ लागले, नाचू लागले. झऱ्याचे वाहने वाद्यांचा ताल सांभाळ लागले. वंशवनात फिरणारा वारा सनईच्या सुरांनी आसमंत प्रसन्न करू लागला आणि सकाळ झाली. काल संध्याकाळी दिसलेला रविकिरण पुन्हा दिसला. निसर्गराजाने उभारलेला दवाचा अंतरपट दूर झाला आणि रविकिरणांचे फुलराणीशी लग्न झाले. फुलराणीच्या आशा आकांक्षा सफल झाल्या. सगळी सृष्टी या प्रेमविवाहाने प्रमुदित झाली, प्रसन्न झाली. रोज सूर्य उगवताना आपण सारेच पाहतो. बालकवींच्या प्रतिभेला मात्र या नित्यपरिचयाच्या घटनेतून चिरस्मरणीय असे काव्य सुचले. अप्सरांचे गाणे ही अशीच एक सुंदर कल्पनाने नटलेली संवेदनशील कविता आहे. रात्रीच्या वेळी अप्सरा पृथ्वीवर येतात, स्नान करतात, मौज करतात अशी कल्पना करून कवीने हे तरल सुंदर कविता केली आहे. फुलांच्या गर्भात ताजी रसगंगा भरली आहे. या रसगंगेत स्नान करण्यासाठी अप्सरा आल्या आहेत. फुलांमधल्या परागांना धक्का लागू देऊ नका. मोठ्या थाटामाटात फुले बसली आहेत. त्यातून हळूहळू वाट काढा. गोड सुगंधाचे मेघ जागोजाग बसले आहेत. त्यातून दवबिंदूंचे थंडगार थेंब अंगावर पडत आहेत. या पुनीत पुण्यशील गंगेत स्नान करून या. रविकिरणांचे नवरंगी रम्य झगे घालून मंजुळ गीते गात भ्रमर गुंजन करत आहेत. या भुंग्यांच्या पंखावर आपण बसू, रमत गमत जाऊ, हसू रुसू, गाणी गाऊ
असे या अप्सरा म्हणत आहेत. कितीतरी तरल सौंदर्यपूर्ण कल्पनांनी ही कविता सजलेली आहे. मुळात स्नान करण्यासाठी अप्सरा पृथ्वीवर येतात ही कल्पनाच किती आगळीवेगळी आहे. मग फुलांच्या गर्दीमधून वाट काढत जाणे, पायाखाली पराग कुस्करले जातील म्हणून काळजी घेत चालणे, गोड सुवासाचे आळसावलेले मेघ, रविकिरणांची नवरंगी झगे घातलेले भुंगे, सगळंच कसं तरल, भावकोमल, नितांत रमणीय. हे असलं जग उभं करण्याचं सामर्थ्य फक्त बालकवींमध्येच आहे. म्हणून अतिशय तरल मनाच्या अशा या कवींच्या कविता अभ्यासताना मनाला मोहून जातात. यात विशेष ते काय.